शरद पवारांनी मिशन सोलापूरसाठी कंबर कसली आहे। भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, तर बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनीही शरद पवारांची भेट घेतली आणि त्यामुळे लोकसभेचा माढा पॅटर्न विधानसभेलाही दिसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। बघूया। शरद पवारांचं मिशन सोलापूर, प्रशांत परिचारक पवार गटाच्या वाटेवर, माढ्यात काका विरुद्ध पुतण्या लढत होणार। शरद पवारांनी मिशन सोलापूर सुरू केलंय। बार्शी दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांची भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्यासह प्रमुख समर्थकांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे। प्रशांत परिचारक हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत। पंढरपूरमध्ये सध्या समाधान अवताडे भाजपचे विद्यमान आमदार आहेत, पण परिचारक यांनी लढण्याची तयारी केल्यानं चर्चांना वेग आला। विधानसभेच्या तोंडावर प्रशांत परिचारक वेगळा निर्णय घेणार का अशा चर्चा सुरू झाल्या। माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते दिवंगत माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचा 17 ऑगस्ट रोजी स्मृतिदिन आहे। त्या दिवशी परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा वाखरीच्या कारखान्याच्या प्रशासकीय भवन इमारतीच्या आवारात आयोजित करण्यात आलाय। त्या मेळाव्यात माजी आमदार प्रशांत परिचारक आपल्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत घोषणा करू शकतात, त्यामुळे या मेळाव्याकडे त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचं आणि पंढरपूर मतदारसंघातील राजकीय नेत्यांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे सोलापुरातील माढ्यातही काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। धनराज शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे काकांविरोधात पुतण्याला उभं करून पवार इथं राजकीय खेळी करण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी राजकीय खेळी करून माढा मतदारसंघ काबीज केला होता। मिशन माढा अंतर्गत पवारांनी ऐनवेळी मोहिते पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आणि निवडून आणलं। तोच पॅटर्न आता विधानसभेला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।